तुकाराम बाबा खेडलेकरांबद्दल सांगतो मी. ते बालक होते पण ते तमाशात काम करायचे. गंगागिरी महाराजच्या दर्शनाला आले. गंगागिरी महाराजांनी सांगितलं, तुकाराम तुला आज कीर्तनात चाल म्हणायची म्हणले. मला असं कळलं की तो आवाज फार चांगला आहे. तो म्हणला, महाराज हे कीर्तन कर, हे नाही करीत मी तमाशात काम करतो म्हणले. आणि मला ते कीर्तनात चाल मला येतही नाही, माझ्या अभंगही पाठ नाही. महाराजांनी सांगितलं, मी ज्या अभंगावर कीर्तन करणार त्या अभंगाचे 2 कडवे लिहून घे, कीर्तनापर्यंत घोक त्याला, 5 चाल तूच म्हणायची. आणि गंगागिरी महाराजांच्या कीर्तनामध्ये त्यांनी चाल म्हटल्यानंतर महाराज म्हणले, तुकाराम किती सुंदर आवाज भगवंताने तुला दिला. ह्या आवाजाचा उपयोग जर तू भगवंताच्या भजनाकरता केला तर जो कल्याण होईल. त्यांनी सांगितलं, महाराज मी जे तमाशात काम करतो त्यातून 2 पैसे मला मिळतात, त्याच्यावर माझा प्रपंच चालतो. अजून मी लहान आहे, परंतु घरामध्ये दुसरं कोणी कमवतं नाही आहेत. हे जर मी बंद केलं तर पुढं काय होईल. महाराजांनी सांगितलं, ही काळजी तू करण्याचं कारण नाही.